तुम्हाला माहित आहे का? स्कंद पुराणात असा उल्लेख आहे की संपूर्ण भारतामध्ये महादेवांची 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र म्हणजेच प्रभास येथे त्रिवेणी संगम अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. सासऱ्याच्या शापातून मुक्तीसाठी चंद्रदेवाने केली होती सृष्टीवरील या पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना. ही कथा सुरू होते राजा प्रजापती दक्ष, जे स्वतः ब्रह्मदेवांचे पुत्र होते. त्यांनी त्यांच्या 27 मुली, ज्यांना आपण 27 नक्षत्रे म्हणून ओळखतो, त्यांचे लग्न तेजस्वी चंद्राशी लावून दिले. मुलींचे वैभव आणि चंद्राचे वैभव एकमेकांना पूरक होते. तथापि चंद्रदेव त्यांच्या सर्व पत्नींपैकी एका पत्नीवर म्हणजेच रोहिणीवरच सर्वात जास्त प्रेम करत असे आणि त्यांच्या इतर पत्नींकडे ते दुर्लक्ष करत असे. यामुळे त्यापैकी 26 मुली खूप दुःखी होत्या. एके दिवशी एकत्रितपणे त्या त्यांचे वडील राजा दक्ष यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी त्यांचे वडील दक्ष राजास सांगितले की चंद्रदेव फक्त रोहिणीवरच प्रेम करतात आणि आम्हाला दुर्लक्षित करतात. आपल्या मुलींची परिस्थिती जाणून दक्ष निराश झाले. ते चंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी चंद्रदेवाला सल्ला दिला, "अरे चंद्रा, तू एका गौरवशाली वंशातून आला आहेस आणि इतरांशी न्याय पद्धतीने कसे वागायचे हे तुला माहीत असले पाहिजे. तुझ्यासाठी सर्व बायका समान पाहिजेत. त्यांच्यात भेदभाव करू नकोस. रोहिणीशी पक्षपात करू नकोस. भेदभाव हे पापी वर्तन आहे, जे तुला नरकात घेऊन जाईल." एवढे समजावून सांगितल्यावर चंद्रदेवाला हे सर्व समजले असेल असा विश्वास ठेवून दक्ष त्यांच्या घरी परतले. राजा दक्षांच्या ताकिदीनंतरही चंद्रदेव रोहिणीवरच प्रेम करत राहिले आणि इतर सर्व पत्नींकडे दुर्लक्ष करत राहिले. परत चंद्रदेवांचे हेच वर्तन पाहून सर्व मुलींनी त्यांचे वडील दक्ष यांच्याजवळ पुन्हा तक्रार केली की चंद्रदेवांनी त्यांचे वर्तन बदलले नाही. तेव्हा दक्ष क्रोधित झाले. ते पुन्हा चंद्राकडे गेले आणि म्हणाले, "अरे चंद्रा, मी तुला तुझे भेदभावपूर्वक वर्तन थांबवण्याची आणि तुझ्या सर्व पत्नींशी प्रेमाने आणि आदराने वागण्याची विनंती केली होती. तथापि तू माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्षित केले आहेस. आज मी तुला शाप देतो की ज्या सौंदर्यावर तुला गर्व आहे ते तुझे सौंदर्य, तुझी चमक आणि तेज हळूहळू संपेल. तू क्षयरोगाने ग्रस्त होशील आणि तुझे सर्व तेज गमावशील." राजा दक्षाने हे शब्द उच्चारताच चंद्रदेवाची चमक प्रत्येक दिवशी कमी होऊ लागली आणि चंद्रदेवाने त्यांचे सौंदर्य आणि तेज गमावले. पृथ्वीच्या स्थिरतेमध्ये चंद्र हा एक महत्वाचा घटक आहे. चंद्राच्या आकुंचनामुळे पृथ्वीवरील भरती ओटीवर लगेच परिणाम झाला. पिकांची वाढ थांबली आणि तिन्ही लोक म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक अस्थिर झाले, ज्यामुळे सर्व जीवांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला. हे पाहून स्वर्गलोकाचा राजा इंद्रदेव इतर सर्व देवता आणि ऋषींसह परमनिर्माता महर्षी परमपिता ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी चंद्रदेवाबद्दल सर्व काही सांगितले. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, "देवता आणि ऋषी हो, जे काही घडले आहे तो शाप मागे तर घेता येणार नाही. तरीही मी तुम्हाला या समस्येवर उपाय सांगू शकतो. चंद्राकडे जा आणि त्यांना पवित्र ठिकाण सौराष्ट्र, ज्याला नंतर प्रभास म्हटले जाऊ लागले, तेथे जाण्यास सांगा. तेथे एक तलाव तयार करून निर्धारित विधीनुसार महामृत्युंजय जाप, रुद्रमंत्र किंवा त्र्यंबक मंत्र शिवाला उद्देशून भगवान शिवाची पूजा करायला सांगा व तेथे चंद्राने स्वतःसमोर एक शिवलिंग स्थापन करावे आणि शिवाची सतत प्रार्थना करावी. या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतील आणि त्यांना या क्षय रोगापासून मुक्तता मिळेल." अशा प्रकारे देव आणि ऋषींच्या सूचनेनुसार चंद्रदेव प्रभासकडे गेले. देवानी तेथे चंद्रकुंड नावाचे एक तलाव तयार केले. चंद्रदेव दररोज त्या तलावात पवित्र स्नान करत असे आणि विधीनुसार शिवाची पूजा करत असे. चंद्राने 6 महिने सतत भगवान शिवाची प्रार्थना करत कठोर तपस्या केली. अखेर भगवान शिव चंद्रदेवांच्या प्रामाणिक उपासनेने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले व म्हणाले, "हे चंद्रा, तुला आशीर्वाद असो. तू माझ्याकडून वर मागू शकतोस. तुझ्या मनात काय इच्छा आहे ते माग." भगवान शिवांचे हे शब्द ऐकून चंद्रदेव त्यांच्या पाया पडले आणि हात जोडून म्हणाले, "हे महादेवा, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या शरीराला माझ्या आजारापासून मुक्त करा."
माझ्या चुकांबद्दल मला क्षमा करा. भगवान शिव उत्तरले, हे चंद्रा, तू खूप मोठे पाप केले आहेस. दक्ष राजांचा शाप पूर्णपणे मागे घेणे शक्य नव्हते, म्हणून शिवाने मधला मार्ग काढला. तो म्हणजे त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले की तुझे तेज 15 दिवस कमी होईल कृष्ण पक्ष, आणि पुढील 15 दिवस ते पुन्हा वाढत जाईल शुक्ल पक्ष. तसेच शरद पौर्णिमेला तू तुझ्या संपूर्ण 16 कलांमध्ये येशील. अशा प्रकारे चंद्राला शापापासून अंशतः मुक्ती मिळाली. ज्या ठिकाणी चंद्राने तप केले तिथे भगवान शिव सोमनाथ, सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी, या नावाने लिंग स्वरूपात स्थायिक झाले. आजही चंद्राचे वाढणे आणि मावळणे आपल्याला आठवण करून देते की इतरांशी भेदभाव करणे हे पाप आहे. असे मानले जाते की जो कोणी सोमनाथला या ज्योतिर्लिंगाची भक्तीने पूजा करण्यासाठी जातो तो क्षयरोगांसारख्या आजारांपासून बरा होतो. जो कोणी चंद्रकुंड तलावात, ज्याला सोमनाथ कुंड असेही म्हणतात, यात स्नान करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. ओम नमः शिवाय.